सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख साहेब यांना 75व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक रेणा सहकारी साखर कारखाना दिलीपनगर निवाडा तालुका जिल्हा लातूर। चेअरमन सर्जेराव मोरे, व्हाईस चेअरमन अनंतराव देशमुख, कार्यकारी संचालक बी.व्ही. मोरे आणि सर्व सन्माननीय संचालक मंडळ, सभासद आणि कर्मचारी वृंद। रेणा सहकारी साखर कारखाना दिलीपनगर निवाडा। शेलगाव देशमुख येथे मठ संस्थानच्या वतीनं आयोजित अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त 17 एप्रिलला रात्री 9 ते 11 वाजेपर्यंत कीर्तन सेवा हरिभक्तपरायण ज्ञानेश्वरीताई काळबांडे यांची आयोजित केली होती। यावेळी प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता कीर्तनकार हरिभक्तपरायण ज्ञानेश्वरीताई काळबांडे यांनी संत जनाबाईचा, संत ज्ञानेश्वरांचे महत्त्व सांगणारा ज्ञानाचा सागर सखा माझा, ज्ञानेश्वर ज्यांच्याकडे ज्ञानाचं पूर्ण भंडार भरलेले आहे, जगाच्या कल्याणाकरिता भक्ती मार्गाची ज्यांनी मेट रोविली, असा तो संत ज्ञानेश्वर माझा सखा असून मला जन्मोजन्मी तुझी सेवा करायची आहे। म्हणून मी माऊलीला म्हणते, मरोनिया जावे बाबा, पण पुन्हा माझे जन्म संत ज्ञानदेवाच्या पोटी जन्माला यावे, म्हणून मी व्याकुळली आहे। मी एक सामान्य जीव आहे, मला तुमच्यासारख्या साधू संतांचं दर्शन व्हावं एवढाच उद्देश आहे। कारण तुम्ही महाविष्णूचा अवतार धारण करून या वारकरी संप्रदायाचा पाया रचला। ते संत ज्ञानेश्वर माऊली माझे भाऊ आहेत, तूच माझा सखा आहे, फक्त तुझ्या नामस्मरणात काही अंतर पडू नये। म्हणून जनाबाई अभंगाच्या शेवटी चरणात म्हणते, जावे ओवाळुनी जन्मोजन्मी दासी जणी, अशा त्या महान विभूतीला मी ओवाळुनी जाते, असे जनाबाई म्हणते। एवढंच नाही तर जन्मोजन्मी दासी जणी संत ज्ञानेश्वर माऊलीची सेवा करीण, म्हणून आजच्या युगात प्रत्येकानं भक्ती मार्गाची कास धरावी, त्यातून घरातील प्रत्येकावर चांगले संस्कार निर्माण होतील, असं प्रतिपादन कीर्तनकार हरिभक्तपरायण ज्ञानेश्वरीताई काळबांडे यांनी केलंय। मला 6व्या दिवसाची सेवा मिळालेली आहे, तर कीर्तनरूपी सेवा मी अथंग करण्याचा प्रयत्न करणार आहे। कारण जो जनाबाईच्या गाथ्यातील अभंग मी निवडलेला आहे, तो अभंग आहे, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, मरोनिया जावे बामा ज्याच्या पोटा यावे, ऐसे करिगा माझ्या भावा सख्या माझ्या ज्ञानदेवा, जावे ओवाळुनी जन्मोजन्मी दासी जनी। या अभंगाचा धावता भावार्थ म्हणजे जो ज्ञानाचा सागर आहे, प्रत्येक ज्ञानरूपी गंगा या सागरात येऊन मिळणार आहे। त्या ज्ञानराजांनी माझ्या पोटी जन्म घ्यावा, कारण धन्य ती कूस होणार आहे, असं जनाबाईचं म्हणणं आहे। संत जनाबाई कुमारिका असून आई होण्याची इच्छा प्रकट करत आहेत का, तर असा ज्ञानरूपी पुत्र झाल्यानंतर जीवाला अथांग सागरात मिळायला भेटतं, मुक्तीच्या सागरात न्हायला भेटतं। म्हणून थोडक्यात जनाबाईने अभंगात अशी मागणी केलेली आहे। प्रतिनिधी गजानन नरवाडे, NTV न्यूज मराठी, मेहकर, बुलढाणा।